नमस्कार मंडळी. तर मटणाची आळणी आपण खूप वेळा टेस्ट केली आहे. पण यावेळेस ड्रायफ्रूटच्या रिच फ्लेवर सोबत आपण बनवणार आहोत शाही ड्रायफ्रूट मटण सूप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण इथे ड्रायफ्रूटला भिजत घालणार आहोत. सगळ्यात आधी इथे मी कलिंगडच्या बिया, काजू आणि बदाम घेतले आहेत. साधारणपणे 20 ते 25 काजू आणि 20 ते 25 बदाम घेतले आहेत आणि मोठे 2 चमचे कलिंगडच्या बिया. याला आता आपण पाण्यात भिजत ठेवूया साधारणपणे अर्धा ते 1 तास. आता इथे कुकरमध्ये 3 मोठे चमचे मी तेल घेतलं आहे. याच्यात आता आपण अख्खे मसाले घालूया. त्याच्यात 4 वेलची, 8 ते 10 काळी मिरी, 4-5 लवंग, 1 चमचा जिरा आणि 2 तुकडे दालचिनीचे घालूया. त्यानंतर इथे मी 4-5 कांद्यांची बारीक पेस्ट करून घेतली आहे. आता याला छान ब्राऊन होईस्तोपर्यंत आपण परतवून घेऊया. कांद्याची पेस्ट छानपैकी परतवून झाली की त्यानंतर आपण त्याच्यात 2 मोठे चमचे आलं लसणाची पेस्ट घालूया. आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर त्याला सुद्धा आपण छानपैकी परतवून घेऊया. म्हणजे त्यातला जो कच्चा वास येतो तो निघून जाईल. आता हे झाल्यानंतर आपल्याला हिरवं वाटण रेडी करायचं आहे. त्याकरता इथे मी कोथिंबीर, पुदिना आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. आता हिरव्या मिरच्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही किती तिखट खातात त्यावर डिपेंड आहे. तर तुम्ही जास्त तिखट खात असतील तर त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता. तर याप्रमाणे आता आपण इथे हिरवं वाटणचं पेस्ट रेडी केलं आहे. मुख्य गोष्ट म्हणजे आपल्या आजच्या रेसिपीमध्ये आपल्याला लाल तिखटचा वापर नाही करायचा आहे. कारण मटणाचं जे सूप आहे ते क्रीमिश व्हाईट कलर मध्ये दिसलं पाहिजे. यानंतर आपण याच्यात मीठ घालूया. अगदी कमी पाव चमचा हळद घालूया. एक मोठा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा काळी मिरची पावडर. हे सगळं घालून आता आपण नीट मिक्स करून घेऊया. हे मिक्स झाल्यानंतर याच्यात मी 1 किलो विथ बोनचं मटण घालणार आहे. बोनच्या सोबत म्हणजे हाडांसोबत घातलं तरच त्याला जास्त चांगली टेस्ट येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मटणला आपल्याला काहीच मॅरिनेट वगैरे करून ठेवायची गरज नाही आहे. याला 10 ते 15 मिनिटं मटणाचं पाणी सुटेपर्यंत आपण परतवून घेऊया. आता तुम्ही बघू शकता इथे मटणाचं पाणी सुटलं आहे. आता यावेळेस आपण याच्यात पाणी घालणार आहोत. तर 1 किलो मटणमध्ये इथे मी साधारणपणे 3 ग्लास पाणी घालणार आहे. कारण जेव्हा नंतर आपण याच्यात ड्रायफ्रुट्सची पेस्ट वगैरे घालू तर ते हे आपोआपच थिक होऊन जाईल. तर इथे मी 3 ग्लास पाणी घातलं आहे. आता याला एकदा नीट मिक्स करूया आणि मग कुकरचं झाकण लावूया. साधारणपणे 4 ते 5 कुकरच्या शिट्या मी इथे घेणार आहे. 5 कुकरच्या शिट्यांमध्ये मटण अगदी परफेक्ट रेडी होऊन जाईल. कुकर थंड झाले आहे आणि बघा सूप रेडी आहे. आता पुढच्या स्टेपची तयारी करूया. आता आपण जे ड्रायफ्रूट भिजत घातले होते ना, त्याला साधारणपणे 1 तास झाला आहे. आता याचं आपण वाटण करून घेऊया. ड्रायफ्रुट्सची ही पेस्ट आता सूपमध्ये घाला. त्याला छानपैकी ढवळून घ्या आणि याच्यात मी 4 ते 5 केसरचे दाणे याच्यात घालणार आहे आणि त्याच नंतर याच्यात मी थोडीशी क्रीम देखील अजून ॲड करणार आहे. क्रीममुळे ना याच्यात खूप रिचनेस वाढेल आणि खूप छान क्रीमी टेस्ट येतो. त्यामुळे ही स्टेप स्किप करू नका. जर तुमच्याकडे क्रीम अवेलेबल नाही तर तुम्ही 1 कप फुल फॅटचं मिल्क सुद्धा म्हणजे दूध सुद्धा ह्याच्यात तुम्ही घालू शकता. आणि आता तुम्ही बघा हा सूप खूपच टेस्टी, खूप रिच लागतो. हा सूप तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. पाव सोबत याचा कॉम्बिनेशन एकदम भन्नाट लागतो म्हणजे खूपच भारी. एकदा हा सूप तुम्ही नक्की ट्राय करा आणि मग मला सांगा तुम्हाला हा सूप कसा वाटला. थँक यू.